नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मुलं खात नाहीत, त्यांना एखादा पदार्थ आवडला तर ते तो एकच पदार्थ रोज रोज खात असतात, पण तसं करून आपल्याला जमत नाही। मुलांना सगळे पदार्थ गेले पाहिजे असे डॉक्टर सांगतात आणि तसं केलं तरच मुलांचं आरोग्य टिकून राहतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज पडत नाही। तर तसेच काही पदार्थ मी इथे शोधून काढलेले आहेत, कारण त्याचं असं आहे की माझी नात आहे 2 वर्षाची आणि खरं सांगायचं तर तिला तिच्या इंजेक्शन व्यतिरिक्त म्हणजे जे दर महिन्याचे जे काही इंजेक्शनचा कोर्स आहे, कोर्सच्या व्यतिरिक्त तिला हॉस्पिटलमध्ये आम्ही कधीच नेलं नाही। जेव्हापासून तिचा जन्म झालेला आहे तेव्हापासून इथे अलिबागमध्येच तिचा जन्म झालेला आहे। तर ते डॉक्टर जर माझी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही माहिती असेल की आदू फक्त इंजेक्शनसाठी आली। याचं कारण असं आहे की ती जन्माला आल्यापासून आम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे म्हणजे सुरुवातीच्या दुधापासून तर ती आता 2 वर्षाची झालेली आहे, फक्त तिला काय द्यायचं, कसं द्यायचं, केव्हा द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं तर हेच आम्ही ठरवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही करत आलो। तिची मम्मा, मी आम्हाला जसं जसं जमेल तसं तसं आम्ही तिला देत गेलो। तर आज तिची कंडिशन अशी आहे की ती खूप हेल्दी आहे, तिची मेमरी खूप स्ट्रॉंग झालेली आहे। प्रत्येक बाळ जन्माला आल्यानंतर सर्व काही देणगी घेऊन येत असतो, पण त्यांच्या शारीरिक बौद्धिक वाढीसाठी आपलं कर्तव्य असतं की आपण त्यांना कसं मोठं करायचं आहे, कारण त्यांना कुठलीही चव माहिती नाहीये, कुठलाही पदार्थ माहिती नाहीये, साखर काय असते, कडू काय असतं, गोड काय असतं हे त्यांना माहिती नाहीये। तर आपण त्यांना जसं खायला देऊ त्याप्रमाणे त्यांच्या चवी वाढत असतात। तर मला असं वाटतं की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थित जर का चवीचे जेवण त्यांना बनवून दिलं त्यांचं तर ते नक्की खातात। माझी नात जेवायला बसल्यानंतर घास घेतल्यानंतर तिचे जे चेहऱ्यावरचे भाव असतात ना, खरं सांगते खूप वेगळे असतात आणि तिचा ते चेहरा बघून मला नवीन नवीन प्रकारचे मी जेवण इथे बनवत चालले तिच्यासाठी। एक 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 रेसिपीज मी करणार आहे, पुढे दिसणारच आहे आणि बऱ्याचशा रेसिपीज मध्ये मी तिच्या भाज्या बनवते तर तेही तुम्ही बघतच आहात। काही तिच्या मुवमेंट तिच्या मम्मीने जेवढ्या घेता येईल तेवढ्या त्या कॅच करून घेतलेल्या आहेत। तिचं स्वतःचं चॅनल आहे अद्विता दीपक राजपूत म्हणून, जरूर बघा। तिच्या लहानपणापासून तर आतापर्यंतच्या तिच्या जे जे काही मुवमेंट्स आहेत ते त्या चॅनलच्या द्वारे माझी लेक टाकत असते। त्यांना दोघंही नवरा बायकोंना फोटोशूटची खूप आवड आहे आणि त्यांना त्यांच्या लेकीचे एक एक मुवमेंट त्यांनी ते कॅप्चर करून ठेवलेले आहे। तर ते त्या तिच्या युट्यूबच्या माध्यमातून ती एक एक तिची व्हिडिओ तिथे येत जाणार आहे, जरूर बघा। तर आजची रेसिपी इथे होणार आहे भरड धान्याची। आपण बघितलं की सेरेलेक्सच्या डब्यावरती पण वेगवेगळ्या भरड धान्यांच्या फ्लेवर्सचे तुम्हाला सेरेलेक्स दिसतील, तर त्याचं कारण हेच आहे की हे सर्व पदार्थ मुलांना गेले पाहिजे पोटामध्ये। तर आज मी अशी रेसिपी करणार आहे भरड धान्याची जी खूप पौष्टिक आहे, खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे, मुलांना आवडणारी आहे आणि ज्या पद्धतीने आपण बनवतो तर सर्व त्यातले घटक मुलांना भेटतात। तर इथे मी भरड धान्य म्हणजे मी बाजरीचं इथे दाखवणार आहे आज धिरड। तर त्या धिरड्यामध्ये मी बटाटा घातलेला आहे किसून। तर बाजरीचं धिरड्याचं पीठ आपण भिजवायचं आहे, तर ते एक 3-4 तास आधी आपण भिजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये सर्व त्याचे जे घटक आहेत ते छान त्याच्यामध्ये उतरतात। तर इथे मी सर्व साहित्य तयार करून ठेवलेलं आहे, पण खरंच सांगते ह्या पद्धतीने जर दिलं तर मुलं नक्की खातील। आजची ही जी रेसिपी आहे भरड धान्याचं आपलं जे घावण आहे, घावण आणि शेंगदाण्याची भिजवलेल्या शेंगदाण्याची फिकी चटणी जी मी पाट्या वरवंट्यावर वाटून इथे दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा स्पेशली आपली ही जी रेसिपी आहे ही आपल्या छोट्या मुलांसाठी आहे। तर हे पीठ बघा जे रेग्युलर आपण भाकरीला दळून आणतो बाजरीचं पीठ, ते पीठ आहे। तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे पीठ घ्यायचं आहे। मी एक छोटी वाटीभर इथे पीठ घेतलेलं आहे आणि इथे दिसतं मी बटाटा किसून टाकलेला आहे, एक मीडियम साईजचा बटाटा मी किसून टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 4 तास मी हे पीठ व्यवस्थित भिजवलेलं आहे, म्हणजे पूर्ण बॅटर व्यवस्थित मिक्स करून मी झाकून ठेवलेलं होतं। हे भिजल्यानंतर यातले सर्व गुण ह्याच्यामध्ये उतरतात आणि धिरडं अतिशय स्वादिष्ट होतं आणि पौष्टिक सुद्धा होतं। तर हे 4 तास आपल्याला भिजून घ्यायचं आहे। इथे शेंगदाणे बघा, एक छोटी वाटी भर मी शेंगदाणे रात्री झोपण्याच्या आधी मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत, तर ते एकदम टम्म फुगलेले आहेत। तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी काही कढीपत्त्याची पानं घेतलेली 4-5, इथे थोडीशी कोथिंबीर आहे, 2 लसणाच्या पाकळ्या इथे घेणार आहे मी आणि आपले भिजवलेले शेंगदाणे। तर हे आपल्याला वाटण
आपले हे जी चटणी आहे ते ही मी पाट्या वरवंट्यावर वाटणार आहे। बघा 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आपल्याला आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। इथे मी पाटा वरवंटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपल्याला हे सर्व साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते वाटून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे घेणार आहे। आणि हे जे शेंगदाणे भिजवलेलं पाणी आहे याचाच आपण इथे वापर करणार आहे। भिजवलेले शेंगदाणे पटकन आपले वाटले जातात आणि चव ह्या चटणीची अप्रतिम लागते। तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। पाटावरती हे थोडंसं पाणी घालून आणि चटणी काढल्यानंतर हे संपूर्ण आपल्याला इथे काढून घ्यायचंय चटणीमध्ये। चटणी आपली तयार झालेली आहे। चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी तडका छोटीशी कढई ठेवलेली आहे। बघा 1 टीस्पून फक्त मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय। इथे अगदी 4 दाणे फक्त मी राईचे घेतले, कारण माझ्या नातीला राई आवडत नाही जास्त तोंडात गेली, तर तुम्ही इथे राई घालू शकता थोडीशी याच्यापेक्षा जास्त। आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे जिरा आहे। व्यवस्थित आपल्याला तडकवू द्यायचं आहे। गॅस मी बंद केलेला आहे। इथे आपल्याला आता चटणीमध्ये आपण हे टाकून घेतलेलं आहे। आपली चटणी इथे तयार झालेली आहे। आता आपल्याला एकीकडे धिरडे आपले करायला आपला इथे गरम झालेला आहे। थोडंसं स्पॅच्युलावर घेऊन इथे तेल लावून घेतलेलं आहे। लहान मुलांना आवडीचं केलं तर ते खरंच खूप छान खातात। आणि माझ्या नातीला तर वाढवताना ना माझ्या जावयांचा पण खूप मोठा हात आहे, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलीला वेळ दिलेला आहे। मी डोळ्यांनी बघितलं की वडील सुद्धा लहान बाळांची एवढी काळजी करू शकतात, हे मी खरंच पहिल्यांदा बघितलं। कारण आमच्या जनरेशन मध्ये तर मी असं नाही बघितलं। आमच्या जनरेशन मध्ये आईच बाळाला सांभाळते असंच फक्त मला बघायला भेटलं। पण माझी नात जशी जशी मोठी होत गेली किंवा तिचं जे लहानपण आहे तर ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, तर खरंच त्यांनी तिला खूप वेळ दिलेला आहे। जॉब असताना सुद्धा तिच्यासाठी खूप जास्ती वेळ त्यांनी दिलेला आहे। म्हणजे माझ्या लेकीनी आणि जावयांनी माझ्या नातीला सारखा वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या दोघांचंही खरंच मला खूप कौतुक वाटतं। आताही ते भरपूर कामं करतात त्यांच्या ऑफिसचे, पण तरी सुद्धा तिची काळजी ते खूप छान घेतात आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटतं। आताचे मुलं खूप ऍडजस्टमेंट वाले आहेत, एकमेकांसाठी वेळ देतात, वेळ काढतात, कामही विभागून घेतात घरामधले। तर खरंच आताच्या सर्वच मुलांचं कौतुक आहे। पण माझ्या लेकी जावयाचं मला खरंच म्हणजे माझ्या नातीमुळे मला बघायला भेटलं की खरंच म्हणजे खूप जास्त तिने छान पद्धतीने मुलीला सांभाळलेलं आहे। इथे आपल्याला एक घावण टाकून झालेला आहे, तर एक जराशा कडा सुटल्यानंतर आपण हे उलट करून टाकणार आहे। साईडने बघा कडा सुटलेल्या आहेत आणि वरती असं सर्व पाणी सुटलेलं आहे। अलगद आपलं हे धिरडा आपण उलटा करून टाकायचा आहे। तर इथे तुम्ही तुपाचा वापर करू शकता। लहान मुलांना तूप आवडतं तर तुपाचा वापर जरूर करा। तर इथे मी आता तेल लावते आणि तिला वरून असं तिच्या समोर तिला तूप टाकायला पाहिजे असतं, कारण तिला तुपाचे पदार्थ खूप आवडतात आणि तूप तिला तिच्या डोळ्यासमोर ती म्हणते तूप टाक याच्यामध्ये असं मागून घेते ती, म्हणून तूप मी याच्यावरती तिला भरपूर असं तूप टाकून देणार आहे। ती खूप छान खाते, तर इथे तेल तूप तुम्ही वापरू शकता। दोन्ही बाजू आपल्या धिरड्याच्या खमंग आपण भाजून घेतलेल्या आहेत। असेच आपण बाकी धिरडे इथे करून घेऊ। घावण तयार झालेले आहेत। आजची लहान गॅंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।
आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज आहेत, व्हेज नॉनव्हेज. त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही जरूर करून बघू शकता. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि छानशी रेसिपी घेऊन आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.